तिकडे संसदेचे हिवाळी अधिवेशन आहे त्याचे शेवटचे 2 दिवस शिल्लक राहिलेत, पण नोटबंदीच्या निर्णयावरून गदारोळ सुरू असल्यानं अनेक महत्त्वाची विधेयकं आहेत त्यावरची चर्चा रखडत असल्याचं चित्र आहे। जीएसटी सारखं महत्त्वाचं विधेयक देखील या वादात बाजूला पडलंय। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या वाकयुद्धात काल राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती सनसनाटी आरोप केले। नरेंद्र मोदींनी केलेल्या भ्रष्टाचाराची स्फोटक माहिती माझ्याकडे असल्यामुळेच मला संसदेत बोलू दिलं जात नसल्याचा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला। मी संसदेत बोललो तर पंतप्रधानांनी नोटबंदीच्या तयार केलेला फुगा फुटून जाईल आणि या भीतीनेच भाजप सदनात गोंधळ घालत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। तेव्हा हे अधिवेशन सुरू व्हायला तासभर शिल्लक आहे आणि अधिवेशन सुरू होण्याआधी संसद परिसराचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी प्रशांत कदमनं। पंतप्रधानांच्या वैयक्तिक भ्रष्टाचाराची माहिती आपल्याकडे असल्याचा सनसनाटी आरोप काल राहुल गांधी यांनी केला आणि याच वक्तव्याचे पडसाद आज संपूर्ण लोकसभेच्या कामकाजावरती पाहायला मिळणार आहेत। खरं तर काल लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अशा पद्धतीचा आरोप केलेला होता। आपल्याकडे एवढी स्फोटक माहिती असल्यामुळेच आपल्याला बोलू दिले जात नाहीये अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला होता। भाजपच्या नेत्यांनी साहजिकच याचा लगेचच खरपूस समाचार घेतलेला होता आणि बिगेस्ट जोक ऑफ द इयर अशा पद्धतीने त्याची हेटाळणी केलेली होती। मात्र ज्या पद्धतीचा दावा राहुल गांधी वारंवार करतायत ते पाहता खरंच त्यांच्याकडे काही सनसनाटी आहे की हा केवळ एक पोकळ हवा किंवा पोकळ फुगा ठरणार अशा पद्धतीची देखील चर्चा रंगू लागलेली आहे। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्यावरती अनेक आरोप झाले, मात्र पहिल्यांदाच भ्रष्टाचाराचा आरोप होतोय आणि त्यामुळेच राहुल गांधी नेमकं संसदेमध्ये काय बोलणार याची उत्सुकता ताणलेली आहे। अर्थात आज कामकाज झालं तर, कारण आज कदाचित सत्ताधारी बाकावरून पुन्हा राहुल गांधी यांच्या विधानावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे। शिवाय केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचं प्रकरण देखील गेल्या 2 दिवसांपासून लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गाजतंय। हिवाळी अधिवेशन संपत आलेलं आहे, शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत। एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय होता खरं तर नोटबंदीचा, जो लोकांच्या संपूर्ण जीवनशैलीला बदलून टाकणारा निर्णय। फार कमी सरकारी निर्णय असे असतात जे लोकांची जीवनशैली बदलून टाकतात। हा निर्णय असा नोटबंदीचा त्यापैकी एक होता, मात्र त्याच्यावर संसदेमध्ये गांभीर्याने चर्चा होऊ शकलेली नाहीये। त्यामुळे आज नेमकं संसदेमध्ये काय घडतंय, शेवटच्या 2 दिवसामध्ये तरी किमान जनतेला चर्चा ऐकायला मिळणार का, राहुल गांधी काही बोलणार का आणि बोलल्यास पंतप्रधान त्याला काही उत्तर देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।